हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर श्रावण महिना सुरू झाला की सणावाराची लगबग चालू होते आणि पूर्ण ते दिवाळीपर्यंत चालूच असते. दिवाळी झालं की मग संपते. तर आमच्याकडे ना श्रावण महिन्यापासून आत्तापर्यंत कुठलाही सण आम्ही साजरा केलेलो नाही हो, कारण आमच्याकडे 2 दुःखद घटना घडल्या. त्यामुळे आम्ही श्रावण महिन्यापासून ना म्हणजे श्रावण महिना केला ना, त्याच्यानंतर गौरी गणपती केले, दसरा केला ना, आता दिवाळी. म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या 2 दुःखद घटना घडल्या आमच्या घरामध्ये. एक तर आमच्या आत्या सासूबाई वारल्या आणि एक तर आजी सासूबाई वारल्यानंतर आजींचं एज होतं, म्हणजे आजी सिनियर सिटीजन होत्या, म्हणजे आजी 90+ होत्या. पण आत्या सासूबाईंचं वय जास्त नव्हतं, पण आजारामुळं त्यांचं दुःखद निधन झालं. आणि ह्या 2 दुःखद घटना घडल्या. त्यामुळं कुठलाही सण करण्याची किंवा 6 महिन्याच्या आधी कुठलाही सण केला जात नाही. तर आता दिवाळीचं सुद्धा तसंच आहे, कारण आजी वारून अजून महिना पण नाही झालेला आहे. तर त्यामुळं कुठलाही सण आम्हाला करायचा नाही आहे. आणि ह्या वर्षीची दिवाळी अगदी साध्या सिंपल पद्धतीने आहे. कसल्याही प्रकारचं फराळाचं वगैरे बनवायचं नाही आहे असं माझ्या सासूबाईंनी मला सांगितलेलं आहे. फक्त साधं देवाची पूजा करायची आणि रेग्युलरमधला सिंपल साधा स्वयंपाक करायचा आणि सिंपल पद्धतीने ह्यावर्षी दिवाळी करायची. तर दिवाळी म्हणलं की कसं सगळी लगबग असते, घाई गडबड असते ती फराळ करण्याची. आणि ह्यावर्षी ना मला कुठलाच सण असल्यासारखा असा वाटत नाही आहे, कारण एवढ्या घरातल्याच 2 घटना घडल्या आणि त्याही म्हणजे मी जाऊ शकले नाही. कुठल्याही घटना, दोन्ही घटनेला मी जाऊ शकले नाही. आजींच्या 14व्याला जायचं होतं, पण वैद्यची एक्झाम होती आणि आत्या सासूबाईंच्या 14व्याला मला जायचं होतं. त्यावेळेस मी गाडीवरून पडले. तर अशा दोन्ही वेळेस मी जाऊ शकले नाही. त्यामुळं मला खरंच वाटतच नाही आहे की आमच्या घरामध्ये ह्या 2 घटना घडल्यात, पण ह्या घटना खऱ्या आहेत. आणि ह्या वर्षीचा म्हणजे पूर्ण श्रावण महिना ते दिवाळी आमचा जो सणावाराचे सगळे दिवस होते ते असेच दुःखामध्ये गेले.